ज्याला मानसपुत्र म्हणून इतके वर्ष वाढवलं त्याने मात्र दगा दिला आणि तो समोरच्या बाजूने दुश्मनाच्या बाजूने जाऊन उभा राहिला। ही गद्दारी आहे आणि ही गद्दारी ज्यांनी केली त्यांनी या भागाचं इतके वर्ष नेतृत्व केलं। पैसे कुणाला नको आहेत, 50 खोके एकदम ओके ज्यांनी केले। मंत्रिपदाचा आम्हालाही आमिष आलं होतं। तुम्ही जर TV बघत असाल तर तुम्ही आठवण करा, माझा चेहरा बघा आणि मागच्या काळामध्ये 6 गेले 6 महिने वर्षभर जेव्हा जेव्हा अजितदादा पवारांचा व्हिज्युअल टीव्हीवर येतो त्यावेळेला उजव्या बाजूला मी उभा असतो। जुने चित्र आहेत ते अतिशय त्यांच्या जवळता असताना सुद्धा त्या ठिकाणी 6 आदिवासी आमदार आपल्या पक्षामध्ये होते, त्यातले 5 गेले। मी सुद्धा गेलो असतो तर माझ्या समाजाला माझ्या जातीला त्या ठिकाणी लोकांनी नाव ठेवलं असतं की आदिवासी माणसं खऱ्या बरोबर राहत नाहीत। आपल्या समाजाची इब्रत आपल्या जातीची त्या ठिकाणी इब्रत जाऊ नये म्हणून आणि आपल्या ज्या जनतेने निवडून दिलेलं आहे, ज्या 88,000 लोकांनी मला आमदार केलं त्या लोकांच्या मताचा मान राखण्यासाठी आणि या फुले शाहू आंबेडकर भगवान बिरसा मुंडा यांच्या शिकवणीची आठवण ठेवून त्यांच्या विचारावर चालणारे आम्ही पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, काँग्रेस पक्ष, आपल्या सर्व पुरोगामी संघटना यांच्या विचाराचा छेद दिला गेला असता। त्यामुळं 50-100 कोटीला लाताडून आणि मंत्रिमंडळाला लाताडून मी आपल्या महाविकास आघाडी बरोबर राहिलो, निष्ठेने राहिलो। शेवटी पैसा सर्वस्व नसतो आणि तेव्हा मी सांगितलं होतं की लहान मोठ्या भावाचं भांडण जर वडिलांबरोबर झालं तर वडिलांसोबत राहावं लागतं, त्याने जन्म दिलेला असतो। आणि त्यामुळं या अशा अनेक गोष्टी सांगत असताना अनेक गोष्टी चर्चा करावी लागेल। इथे अळ्यांचा विषय सांगितला, मुलांच्या जीवनामधल्या अळ्या विषय तो आमच्यापर्यंत आला होता। सभागृहात तो रोहित पवारांनी सुद्धा मांडला होता। सुगंधी दूध घोटाळा, आदिवासी समाजातील आपल्या ज्या आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळांमध्ये आपल्या मुलांना दिलं जाणारं सुगंधित दूध हे कुणाच्या फॅक्टरीमधून आलं होतं त्याचे लेखी पुरावे वाघमारे साहेब आपल्याकडे सुद्धा आहेत। त्याचा प्रश्न सभागृहामध्ये मांडला होता। आपला कपडा झटकण्याचं काम इथल्या आमदारांनी इथल्या मंत्र्यांनी केलं, परंतु आदिवासी समाजातील मुलांच्या दुधाचे सुद्धा ज्यांनी पैसे खाल्लेले आहेत ते मात्र विकासाच्या गप्पा मारतात। हे पटतं का? कशामध्ये भ्रष्टाचार करायचा, कशामध्ये पैसे खायचे इकडची मला माहिती नाही, परंतु जी सवय काही लोकांना फक्त विकासाच्या गप्पा करायच्या आणि काम मात्र काही करायचं नाही, याबद्दल अनेक गोष्टी सांगता येतील त्या मी पुढे सांगणार आहे। परंतु आदिवासी समाजाच्या अनेक योजना या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या काळामध्ये बंद झाल्या। त्यामधली पहिली योजना आपली होती खावटीच्या अनुदानाची। 1980-85 सालापासून साहेब आपले मुख्यमंत्री असताना शरद पवार साहेब आणि भाताची लागवड झाल्यानंतर भाताची कापणी होईपर्यंत त्या ठिकाणी आदिवासी समाजातील कुटुंबांची उपासमार होऊ नये, कारण तो महिना असतो शेतीची कामं थांबलेली असतात पावसाळ्यामध्ये, लोकांना बाहेर कामाला जाता येत नाही आणि अशा वेळेला आदिवासी कुटुंबांची जे अल्पभूधारक आहेत, ज्यांचं रेशन कार्ड पिवळं आहे, जे गरीब आहेत, ज्यांना हातावरचं काम केल्याशिवाय ज्यांना खायला मिळत नाही, अशा लोकांसाठी आपल्या त्या काँग्रेसच्या काळातल्या सरकारने, आपल्या शरद पवार साहेबांच्या सरकारने 1985 सालापासून 2014 पर्यंत जी खावटीची योजना दिली होती ती खावटीची योजना मात्र बंद केली। आणि 2019ला जेव्हा सरकार आपलं आलं उद्धव साहेबांचं आणि आपल्या महाविकास आघाडीचं, तेव्हा पुन्हा एकदा ती खावटीची योजना 2,000 रुपये आपण खात्यावर दिले आणि 2,000चं आपण साहित्य दिलं, 4,000 रुपये आपण आपल्या प्रत्येक माणसाला दिले। आज यांनी काय दिलं, त्या बदल्यामध्ये योजना बंद केली। यांनी दिला 100 रुपये आपल्या गरिबाकडनं घेतले की नाही, आणि दिला आनंदाचा शिदा। किती दिला? 1 किलो रवा, 1 किलो चना डाळ, 1 किलो तेल आणि 1 किलो साखर। किती पैसे घेतले? 100 रुपये। आता मी तुम्हाला सांगतो खावटीची योजना काय होती। निकम साहेब, आपली योजना होती 50 किलो तांदूळ,
50 किलो गहू, 5 किलो तूर किंवा उडीद डाळ, 5 किलो तिखट, 5 किलो हळद, 5 किलो काळा मसाला, 5 किलो मीठ आणि 1200 रुपये रोख त्याच्या हातावर बेडून आपण चेक देत होतो. ही आपली योजना होती. हे आपलं सरकार होतं काँग्रेसच्या काळातलं. हा फरक 2 सरकारांमधला आहे. 50 किलो कुठे आणि 1 किलो कुठे, हा फरक आहे की नाही. अतिशय जे बिनकामी सरकार जे आपल्या विरोधामध्ये आहे, एवढ्या चांगल्या योजना बंद केल्या. रेशन कार्डाची गोष्ट, रेशन कार्ड आपल्या सगळ्यांकडे आहे, आपण रेशन घेतो. परंतु अन्न सुरक्षा कायदा शरद पवार साहेबांनी आणला. 3 रुपये किलो गहू, 2 रुपये किलो तांदूळ हा गेल्या 15-20 वर्षापासून सुरू आहे. अमेरिकेची योजना होती फूड स्टॅम्प, त्याला म्हणायचे फूड स्टॅम्प. म्हणजे फूड म्हणजे अन्न आणि स्टॅम्प म्हणजे शिक्का, की ज्या गरिबांना अडचण आहे खाण्यापिण्याची त्यांना हा अन्न सुरक्षा कायदा शरद पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना आणला. तोच कायदा मोदींनी कॉपी केला आता आणि सांगतात आम्ही या देशातल्या 80 करोड लोकांना मोफत धान्य देतो. योजना आपलीच आहे ती, हे फक्त श्रेय घेतात. गॅस सिलेंडर शेगडी योजना आपलीच, पण तिचं नाव सांगितलं उज्ज्वला गॅस योजना. विजयकुमार गावित मंत्री असताना, आधीची पिचड साहेब मंत्री असताना या सगळ्या योजना शरद पवार साहेबांच्या पक्षाने लागू केल्या. त्या काळामध्ये सोसायटीमध्ये आपल्याला कौलं मिळायची ना, घोंगड्या मिळायच्या, भांडी मिळायची. आता मिळतात का? सगळं बंद केलेलं आहे. या सगळ्या योजना आपल्या समाजासाठी होत्या त्या सगळ्या योजना बंद केलेल्या आहेत. आणि काय सुरू केलं आहे? 100 रुपये तुमच्याकडनं घेतलेत. काँग्रेसच्या काळामध्ये या अनेक योजना आपल्या पवार साहेबांनी सुरू केल्या होत्या राष्ट्रवादीच्या काळामध्ये. तेव्हा कोणाकडनं 5 रुपये तरी घेतले होते का? 5 रुपये घेतले होते का? यांना भिका लागले हे 100 रुपये आपल्याकडनं घेतात आणि ते 4-4 किलोचं साहित्य देतात. रेशन देताना पण सुद्धा एक अजून भेदभाव सुरू केला आहे. माझ्या माता भगिनी, माझे काका मामा हे शेतामध्ये काम करतात. आपण शेतकरी आहोत, आपल्याला नांगर धरावा लागतो. माझ्या आईला काकीला भांडी घासावी लागतात, कष्टाचं काम करावं लागतं. आणि अशा वेळेला आपल्या हाताचे जे तळवे आहेत ते बऱ्याच वेळेला त्या रेशनच्या थंबवर उमटत नाही. थंब अंगठा उमटला नाही, रेशन मिळतं का? मिळतं रेशन. काँग्रेसचं आपलं सरकार त्या काळामध्ये होतं 2014च्या आधी. कधी अशी अडचण आली का? हे सरकार नालायक लोकांचं आहे. हे सरकार आपल्या गरिबाच्या विरोधामधलं सरकार आहे. हे फक्त आपल्याला आपल्या योजना कशा टाळता येतील, कशा बंद करता येईल हा प्रयत्न करतात. मागच्या 2014च्या आधी आपल्या सरकारने कधी तुमचा अंगठा मशीनवर घेतला होता का? आपला एक जरी माझा भाऊ जर 2 रेशन कार्ड घेऊन गेला, 3 कुपनं घेऊन गेला तरी त्याला रेशन दुकानदार रेशन देत होता. हे चोरांचं सरकार, हे स्वतःच चोर आहेत आणि सगळ्या चोर समजतात. हे आपल्या लोकांचा अंगठा झाल्याशिवाय आपल्या गरिबाला रेशन देत नाही. हा भेदभाव या लोकांनी आपल्यासोबत केलेला आहे. हा फरक आहे 2 सरकारांमधला. आणि भाताचा भाव, मी आदिवासी विकास महामंडळ संचालक आहे. आपण हिरड्याचं बोललात, हिरड्यासाठी कित्येक वेळा चर्चा झाल्यात. जुन्नरला पिचड साहेबांच्या काळामध्ये, विजयकुमार गावितांच्या काळामध्ये ज्यांच्या मुलाला मी पराभूत केलं ते विष्णू सवरा आदिवासी विकास मंत्री होते. त्यांच्या काळामध्ये सुद्धा फक्त हिरड्याची चर्चा झाली, पण कुठलंही ठोस काम त्या ठिकाणी झालं नाही. आणि हिरड्याला भाव देण्याची भूमिका कधीच इथल्या आमदारांनी, इथल्या मंत्र्यांनी घेतली नाही. याचा मी जिवंत पुरावा आहे. मला झाली 14 वर्ष महामंडळामध्ये, 14 वर्ष मला महामंडळ झालेले आहेत. त्यामुळे अत्यंत जबाबदारी सांगतो, भाताला भाव आपल्या, मी महामंडळ संचालक म्हणून परत एकदा रिपीट करतो, परत सांगतो. उद्धव साहेबांचं सरकार असताना, आपलं महाविकास सरकार असताना 2760 रुपये भाव दिला भाताला महामंडळाच्या. त्याचा सरकारी भाव 2060 रुपये होता. आणि उद्धव साहेबांच्या सरकारने 700 रुपये क्विंटलला आपण अनुदान दिलं. 700 रुपये आपलं सरकार गेलं. यांनी काय केलं? यंदाचा मागच्या वर्षी भाव काय होता? 2360 रुपये. म्हणजे क्विंटल मागं 400 रुपये आपलं नुकसान यांनी केलं, कमी केलेलं आहे. आणि आपले दाढीवाले मुख्यमंत्री सांगतात आम्ही हेक्टरी 20,000 रुपये म्हणजे आम्ही भाव दिला आहे, अनुदान दिलं आहे, बोनस दिलेला आहे. त्याचा फरक असा आहे की क्विंटलला आपले 400 रुपये कमी केले, 10 क्विंटलला 4000, 50 क्विंटलला 20,000 आपलं नुकसान शेतकऱ्याचं केलं आहे. जो भात उत्पादक शेतकरी आपला आदिवासी शेतकरी आहे, भात, नागली, वरई, तूर, उडीद ही आपली मुख्य पिके आहेत. आपल्याकडे माझ्या भागात किंवा डोंगराळ भागामध्ये ऊस आहे का? कापूस आहे का? सोयाबीन आहे का? मग जे आपलं मूळ पीक आहे त्याला भाताला भाव देऊन, त्या धानाला भाव देऊन आपल्या लोकांच्या हातात 2 पैसे मिळाले पाहिजेत असा प्रयत्न करण्याऐवजी 400 रुपये क्विंटल मागं, 50 क्विंटल मागं आपलं 20,000 आणि 100 क्विंटल मागं आपलं 40,000 नुकसान ज्यांनी केलं आहे ते हरामखोर आता आपल्याला 1500 रुपये आपल्या लाडक्या बहिणीनं देतात. हे चुकीचं आहे. ही आपली फसवणूक आहे.
4,000ची खावटी बंद केली आणि 100 रुपये घेऊन तुम्हाला शिधा दिला आनंदाचा. आपलं नुकसान केलं 40,000 आणि आपल्या बहिणीला दिले 1,500. आपला महाविकास आघाडीने जाहीर केलेलं आहे लाडक्या बहिणींना 1,500 रुपये नाही देणार, 3,000 रुपये आपण देणार. आता 3,000 रुपये आपलं सरकार आल्यानंतर. आपलं सरकार देणारं सरकार होतं. शरद पवारांनी पहिली कर्जमाफी 71,000 कोटीची केली. पहिल्या 1.5 लाख रुपये पहिले सरसकट आपण साहेबांनी माफ केले. 2012ला 2 लाख माफ केले. उद्धव साहेब सरकार आलं 19ला पुन्हा आपण माफी केली, तेव्हा सुद्धा 2 लाख रुपये सोसायट्या माफ केल्या, पीक कर्ज माफ केलं. आता आपलं सरकार येणार आहे, तसे सर्वे आलेले आहेत. पुढच्या 2 महिन्यामध्ये आपल्या शेतकऱ्याला 3 लाखापर्यंतची कर्जमाफी आपण देणार आहोत. ही घोषणा आपल्या महाविकास आघाडीने केलेली आहे. आपण देणार आहोत. या रस्ते, शाळा, विजेची व्यवस्था ही शरद पवार साहेब मुख्यमंत्री झाले, आपलं सरकार काँग्रेस एकत्र आलं, पुरोगामी विचारांच्या सरकारने शेतकऱ्यांना भर भरून दिलं. आश्रमशाळा, दवाखाने, अनेक गोष्टी या ठिकाणी देण्याचं काम आपण केलंय. पण तुम्हाला तुझ्या भाव सांगतो, सेंट्रल किचनचा मुद्दा सांगितला आपण. ते सेंट्रल किचन सत्ता आपली येणार आहे. त्या सेंट्रल किचनच्या मागे माझे वडील शासकीय आश्रमशाळेमध्ये मुख्याध्यापक होते. मी स्वतः आश्रमशाळेचा विद्यार्थी आहे. शरद पवारांनी 1960 साली ह्या शाळा सरकारने सुरू केल्या. त्याचं नाव होतं तेव्हा आदिवासी विकास विभाग शाळा होत्या, महामंडळ शाळा होत्या. नंतर विभाग झाला. त्यावेळेला पासून हे सगळं झालं. आम्ही शिकलो, मोठे झालो. सेंट्रल किचनचा जेवण आपली मुलं जेवत नाहीत. त्या चपात्या मशीनच्या असतात, थोड्या गार पडल्या तर कडू लागतात, भात कडू लागतो, वरणाला चव नसते, सकाळच्या नाश्त्याला उसळ देत नाही, ते देतात चिवडा देतात. ते सेंट्रल किचनवाले. दिल्लीची कंपनी आहे सुमित इंटरप्राइजेस म्हणून, दिल्लीची कंपनी आहे. आपल्या मुलांना काय आवडतं हे ते देत नाहीत. जेव्हा आश्रमशाळांचा आपला स्वयंपाकघर होतं, 5 कामाठी, 5 स्वयंपाकी, 2 वॉचमन, लोकलचा जो आपला बचत होता महिलांचा किंवा पुरुषांचा, भाजीपाला पुरवठा करायचा, चिकन पुरवठा करायचा, मटण पुरवठा करायचा. लोकल लोकांना, स्थानिक लोकांना काम मिळायचं, आपल्या लोकांना नोकऱ्या मिळायच्या. आपल्या नोकऱ्या त्या सेंट्रल किचनने प्रत्येक आश्रमशाळेमागे 10 ते 15 लोकांच्या नोकऱ्या कमी केल्या. ते सेंट्रल किचन बंद करण्याचा मी तुम्हाला शब्द आज निवेदन देतो. सरकार आपलं येणारच आहे, साहेब आपले मंत्री होणारच आहेत, त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्यामुळं गरिबांच्या पोरांच्या पोटातला घास हा आवडीने चांगला गेला पाहिजे म्हणून पुन्हा स्वयंपाक्यांची कामाट्यांची भरती करून आपल्या मुलांना हातचं अन्न खाण्याचं, त्यांना जेवण देण्याचं काम आपल्याला पुढच्या काळामध्ये तरी करायचं आहे. पेसा भरतीची अनेक गोष्टी झाल्या. या पेसा भरतीमुळे अनेक लोकांना नोकऱ्या आपल्या मुलांना मिळाल्या, परंतु त्या आता मानधन तत्वावर आहेत. झिलवा साहेबांनी उडी मारली, खरं म्हणजे मारायला नको होती, कारण ते या राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचा दर्जा मंत्र्यापेक्षा मोठा आहे. आदिवासी समाजातल्या एखाद्या मंत्र्यापेक्षा मोठ्या दर्जाच्या माणसाला उडी मारावी लागते. याचा अर्थ आहे त्यांचं सरकार त्यांना किंमत देत नाही म्हणून उडी मारायची मिळाली. आणि उडी का मारली? त्यांनी गद्दारी केली होती, त्यांनी पक्ष सोडला होता, आपल्या समाजाच्या देवधर्मांना तिलांजली दिली होती आणि स्वतःच्या मतदारसंघामध्ये मतांची बेगमी करण्यासाठी गरज नसताना त्या ठिकाणी उडी मारली. समाजासोबत आम्ही पण होतो, आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, आम्हाला डावलण्यात आलं. 7-7, 8-8 तास आम्ही बसायचो, मुख्यमंत्री आम्हाला भेटले नाहीत, समस्या आमच्या ऐकल्या नाहीत, कारण आम्ही आदिवासी होतो. किंमत एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री 15-20 आमदारांना भेटीची वेळ देत नाही, तिथं सर्वसामान्यांची काय कथा असेल? ह्या भूमिका यांच्या आपल्या समाजाबद्दल आहेत. झिलवा साहेबांनी उडी मारली, त्यांनी सुद्धा इथल्या जसा मंत्र्यांनी पक्ष सोडला, इथल्या मंत्र्याच्या आता हातपाय लटपट कापायला लागलेले आहेत, म्हणून ते गल्लोगल्ली फिरतात आणि म्हणून लोकांचा त्या ठिकाणी लोकांची सहानुभूती घेण्यासाठी त्या ठिकाणी उडी मारली. उडी मारताना त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं ना, आम्ही सोबतचे होतो, आम्ही उड्या मारल्या असत्या नाही सुद्धा. त्यांनी एकट्यानेच उडी मारली, एका भाजपच्या खासदाराला मारायला लावली, एक शिंदे गटाचा अध्यक्ष होता त्याला मारायला लावली. याचा अर्थ असा आहे की त्यांनी जेव्हा उडी मारली आम्हाला कोणाला विश्वासात घेतलं नाही. आम्ही उड्या मारला होता, आम्हाला पोलिसांनी धरून ठेवलं, जनतेला सांगितलं नाही, विश्वासात घेतलं नाही. जेव्हा त्यांनी पक्ष बदलला त्यांनी सांगितलं नाही कोणाला की आम्ही पक्ष बदलतोय, चिन्ह बदलतोय. हे सांगण्याचा उद्देश एवढा की जे आपल्या समाजाप्रती जागरूक राहिले नाहीत, ज्यांनी आपल्या समाजाबद्दल ज्यांनी विश्वासघात केला, त्या लोकांच्या मागं आपल्याला राहता येणार नाही. आदरणीय शरदचंद्र पवारांनी संपूर्ण या देशामध्ये
या राज्यामध्ये आपल्या समाजासाठी ज्या अनेक गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टींचा जाण ठेवून आपल्याला देवदत्त निकम साहेबांच्या पाठीशी उभं राहायचं आहे. आणि पवार साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे काय करा, पाडा पाडा पाडा, 3 वेळा सांगितलेलं आहे, 3 वेळा सांगितलेलं आहे. त्यामुळं आपण साहेबांचे आदेश त्या ठिकाणी पाळले पाहिजेत. ते आपले दिलीप वळसे पाटलाला पण सांगितलेलं आहे ना, शरद पवारांचा आदेश आहे तो तुम्हाला आम्हाला मान्य करावा लागेल. या राज्यातल्या या देशातल्या तमाम आदिवासींच्या हिताचे प्रश्न मांडणारा, त्यांची जाण असणारा आणि माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला, शिक्षकाच्या मुलाला, हा मानसपुत्र, पण मानसपुत्राने बापाला त्या ठिकाणी दगा दिला. दगा देणाऱ्या पोराला तुम्ही जवळ करणार का? जो खरा आहे, जो निष्ठावंत आहे, जो प्रामाणिक आहे, जो जनतेसाठी काम करतो, दिवस रात्र फिरतो त्या आपल्या देवदत्त निकमांना आपण त्या ठिकाणी विजय करावं अशी विनंती मी या ठिकाणी समाजाला करायला आलेलो आहे. आपल्या या आजच्या सभेला माणसं येऊ नये म्हणून रात्रीच अनेक गावांना गाड्या पाठवल्यात. रांजणगावला दर्शनाला माझ्या अनेक माता भगिनींना घेऊन गेलेल्या आहेत. लोकांच्या भावनाशी खेळण्याचं काम काही लोक करतायत. ज्या वेळेला मतांची कडकी येते त्यावेळेला बहीण लाडकी होते हे या सरकारने दाखवून दिलं आहे, आपल्याला दाखवून दिलेलं आहे. घाबरलेले आहेत ते सगळे आणि भीतीपोटी मग गल्ली बोळामध्ये फिरण्याचं काम यांनी सुरू केलं आहे. अत्यंत जबाबदारीने सांगतो, मागच्या वेळेला मी आदिवासी विकास मंत्र्याच्या पोरासमोर उभा होतो. मी माझ्या एकाही नेत्याला त्या ठिकाणी बोलवलं नाही. तुमचा इथला आताचा आमदार दिलीपराव वळसे पाटील हे तर मंत्री आहेत की नाही, आणि तरीसुद्धा राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षाला बोलवायची पाळी येते किंवा आता उपमुख्यमंत्र्याला बोलायची पाळी येते. याच्यातच त्यांनी काय काम केलं हे चित्र आपल्याला दिसतंय. जनता आपली हुशार आहे. आदिवासी माणसाला सूर्य पाहून टाईम कळतो, कधी गुरं सोडायची कधी जेवण न्यायची त्याला कोणी सांगायची गरज नाही. माणसं आमची सुटणी आहे साहेब. आमच्या माणसा घड्याळ आता आली, मोबाईल आता आले, आमच्या माणसाला सगळ्या गोष्टी कळतात. तो सुज्ञ असतो. जल जंगल जमीन ज्याने राखलं, इतके वर्ष ज्याने या देशाचं रक्षण केलं, तो समाज आपल्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी, आपल्या समाजाचं रक्षण करण्यासाठी आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या जोरावर या ठिकाणी या धनधानकांना परतवून लावल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला या निमित्ताने वाटतो. आपले देवदत्त निकम हे खरे कार्यकर्ते आहेत, सच्चे कार्यकर्ते आहेत. आणि जेव्हा काही लोक मालकासारखे वागतात, पण एक हिंदीमध्ये शेर आहे की मालिक बनने के लिए पहले मजदूर बनना पड़ता है. जेव्हा माणूस काम करतो, राबतो, मग तो मालिक होतो. हे जे रेडीमेड मालक आपल्याला मिळालेल्या मागच्या काळामध्ये का जे आपल्या साहेबांकडे PM म्हणून काम करायचे, बरोबर आहे ना. अरे अनेक PMचा इतिहास आहे. त्यांनी अनेक मंत्र्यांना घरी पाडलेला आहे. माझ्या इथला मागचा आदिवासी मंत्री PMमुळे पडला. उद्या जिल्हा साहेब पडले तर PMमुळे पडतील आणि पडणारच आहेत ते. त्यामुळं या अशा लोकांच्या मागे ज्या गोष्टी ज्यांनी केल्यात, ज्यांनी आपल्या समाजाची दिशा भरकटण्याचा प्रयत्न केला, जो भारतीय जनता पार्टी आणि शिंदे फडणवीस सरकार तुमच्या माझ्या समाजाच्या विरोधामध्ये आहे, आपल्या जातीच्या विरोधामध्ये आहे. तुम्ही मला सांगा, धनगरांचा आरक्षणाचा मुद्दा 2014 आधी होता का? होता? मराठा आरक्षणाचा विषय कधी होता का? पण ज्यांनी समाजात भांडणं लावली, तोडा फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची नीती, इंग्रजांची नीती जे वापरतात ते भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सरकार हे आपल्या विरोधामध्ये जे आहेत ते आता आपल्यासमोर या ठिकाणी मतांची बेगमी मागतात. कोटीची कामं मी तुमच्या आमदाराचा हे बघितला, जाहीरनामा बघितला. मी पहिल्यांदा आमदार झालो आहे. मी माझ्या भागामध्ये मग सांगितलं आपल्या निकम साहेबांनी की माझ्या मतदारसंघातल्या 14 PSC आणि 3 ग्रामीण रुग्णालयाला 17 आणि ग्रामीण रुग्णालयात 20 आणि पुन्हा आता 20 ॲम्ब्युलन्सची मी ऑर्डर दिली. 40 ॲम्ब्युलन्स माझ्या मतदारसंघात मी दिले आरोग्यासाठी. तुमच्या मंत्र्याने किती दिल्यात मला माहिती नाही. या ठिकाणी या ग्रामीण भागामध्ये कधी साप चावला, एखाद्या माझ्या माता भगिनीला वेळेवर गाडी नाही मिळाली, अनेक जीव गेल्याची उदाहरणं आहेत. आणि म्हणून मी आमदार झालो. कोविडच्या काळामध्ये कडक लॉकडाऊन असताना सुद्धा मी पहिल्या 12 फोर्सच्या क्रुझर गाड्या घेतल्या आणि त्यानंतर 6 गाड्या टेम्पो ट्रॅव्हलर घेतल्या, अशा 18 झाल्या. पुन्हा आता 12 या महिन्याभरामध्ये येतील अशा 30 झालेल्या आहेत आणि 10ची मी ऑर्डर दिलेली आहे. हे मी का सांगतोय? माणसाच्या मनामध्ये इच्छा असेल तर सगळं करता येतं.
माझ्या मतदारसंघाचे रस्ते मी केलेत. आपलं हे भीमाशंकर एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे, हा आपला एवढा परिसर. कारण मला माहिती पडली की मागची निवडणूक ही इथल्या मंत्र्याने फक्त आपण चांगलं पर्यटन करून म्हणून केली. या भागाला पर्यटनचा दर्जा मिळाला का? माझ्या भागाला मिळाला. मी छोटा आमदार आहे. जव्हार हे पालघर जिल्ह्यातलं मिनी महाबळेश्वर आहे आणि असाच तो डोंगराचा भाग आहे. आदित्य ठाकरे साहेब हे पर्यटन मंत्री होते, उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री होते. 4 फेब्रुवारी 2021ला जव्हारला आले आणि त्यांनी जव्हारला ब वर्ग दर्जा हा पर्यटनाचा घोषित केला. तो तुमच्या भागाला अजून मिळालेला नाही. हे आपल्या मंत्र्याचं काम आहे, ही पद्धत आहे त्याची. जुन्नरला मिळाला. जुन्नरपेक्षा जास्त हिरवगार सौंदर्य आणि वनराई ही आपल्या भागामध्ये आहे की नाही? महाबळेश्वरपेक्षा चांगलं पर्यटन या भागामध्ये होऊ शकतं हे आम्ही सांगतोय, ही जनता सांगते आणि तरीसुद्धा इथल्या मंत्र्याला ते करता आलं नाही. हे आपलं दुर्दैव आहे आणि हे आपल्याला बदलायचं आहे. या ठिकाणी मी त्यांचा बजेटला ही कामं केली, ती कामं केली, सगळी जुनी कामं छापली. 17-18ला काम केले ते छापलं आहे, मागच्या काळातली कामं छापलेली आहेत. मी नवीन आमदार आहे. मी माझ्या 5 वर्षाच्या काळामध्ये सत्ता आपली होती 2.5 वर्ष. त्या 2.5 वर्षांमधले 2 वर्ष आपले कोरोनाच्या काळामध्ये गेले की नाही? 7 महिने पहिला लॉकडाऊन, 5 महिने दुसरा लॉकडाऊन. तरीसुद्धा मी माझ्या 3 तालुक्यांमध्ये नवीन 7 कोटी रुपयाची तहसील कार्यालय बांधली, पोलीस स्टेशन बांधली, 200 खाटांचं जिल्हा रुग्णालय मी मंजूर केलं, वैद्यकीय महाविद्यालय मंजूर माझ्या जव्हारमध्ये केलं. तो आदेशी भाग आहे. तुमच्याकडे आहे का? केलं का? मी तुम्हाला शब्द देतो, देवदत्त निकम साहेबांना आमदार करा. पुढच्या वेळेला जेव्हा मी येईन त्यावेळेला इथलं वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालेलं असे मेडिकल कॉलेज सरकार आपलं असणार आहे. आणि ॲम्ब्युलन्स मी माझ्या भागात 40 दिल्यात. निकम साहेब, मी तुम्हाला शब्द देतो, या आपल्या सगळ्या भागामध्ये माझा आदिवासी समाज राहतो. या सर्व समाजातल्या प्रत्येक ग्रामपंचायतला ॲम्ब्युलन्स जर मी दिली नाही तर भुसारा गुरुजींचं मी नाव लावणार नाही. त्या तुम्हाला अजूनही सांगतो. आपण दिलंय म्हणून सांगतोय, आपण केलंय म्हणून सांगतोय. आणि मी माझा वचननामा जेव्हा केला लोकांना, मी काय करणार आहे हे लिहिलं आहे आणि मी काय केलं आहे हे पण मी लिहिलं आहे. याच्यामध्ये पण दाखवतो, हे मी लिहिलेलं आहे. आणि मी काय केलं आहे त्याचे सगळं फोटोसहित पुराव्यासहित लोकांना मी दिले, माझ्या जनतेला दिलेलं आहे. त्यामुळे इथल्या मंत्र्यांनी दिलं आहे का? हे फक्त 1 वर्षाचं आहे, 1 वर्षाचं. 27 एप्रिल 2020ला पहिला लॉकडाऊन आणि 22 मार्च 2021ला दुसरा लॉकडाऊन. 2 वर्ष माझी वाया गेली. सत्ता आपल्याला उद्धव साहेबांची मिळाली 7 महिने फक्त. 7 महिन्यामध्ये जवळपास 3,500 कोटीचा निधी मी माझ्या मतदारसंघामध्ये नेलेला आहे. सगळ्या आश्रमशाळा बांधलेल्या आहेत, चांगले रस्ते केलेले आहेत. माझ्या बाजूला गुजरात आहे, त्या गुजरातची स्पर्धा सध्या माझा मतदारसंघ करतोय. आणि मी भाषणात सांगतो की तुम्ही मर्सिडीज घेऊन या, नॅनो घेऊन या. कुठल्या एखाद्या पाड्यात जर गेली नाही तर सुनील भुसावळ आमदारकीचा राजीनामा देईल. एवढे सुंदर रस्ते मी माझ्या मतदारसंघात केलेले आहेत. मी आता सकाळी आलो, एवढं मोठं आपलं पर्यटन क्षेत्र आहे आपल्या भीमाशंकरच्या बाबाचं. अनेक मोठे मोठे मंत्री, छत्री, आमदार, खासदार येतात. रस्ता काय आपला बरोबर नाही, सारखं गाडी खालीवर होत असते. कधी करणार? झाली 35 वर्ष, माझं वय 45 आहे. निकम साहेब आमदार झाल्यानंतर हा रस्ता अतिशय सुंदर करण्याचं काम आपण पुढच्या काळामध्ये करू, असा शब्द मी तुम्हाला या निमित्ताने देतो. कारण या आपल्या आदिवासी भागामध्ये दरवर्षी 20,000 कोटींचा निधी सरकारमध्ये असतो. तो निधी कापण्याचं काम काही लोकांनी जाणीवपूर्वक केलेलं आहे. मनामध्ये इच्छा पाहिजे हो. नवीन आमदार झालेल्या माझ्यासारख्या माणसाला जर त्याच्या मतदारसंघात धरणं करता येत असतील, माझ्या तालुक्याला इथं नेहमी धरणाचं काम सांगितलं जातं आणि बोगद्याचं काम सांगितलं जातं. पेसा कायद्याप्रमाणे 5व्या अनुसूचीप्रमाणे तुमच्या पेसा ग्रामसभेच्या परवानगीशिवाय कोणाला तिथला दगडसुद्धा उचलता येणार नाही. कोण बोगदा बांधेल? काही आमचे मित्र म्हणायला असतील तर म्हणू द्या, ते राजकारणामध्ये काही गोष्टी सांगणार का? ते अच्छे दिवस सांगायचे 15 लाख आएंगे, आले का? 15 लाख आले. मग म्हटले की जो जुमला था, त्यामुळं काही लोक तुम्हाला खोटं सांगतायत. इथले आमदार आणि मंत्री, त्याला बळी पडू नका. या छोट्याशा तुमच्या समाजातल्या या कार्यकर्त्याने अख्ख्या मोखाडा तालुक्याला, नाशिक जिल्ह्यातल्या वैतरणा धरणाचं पाणी नेलंय. 1,215 कोटीची योजना अख्ख्या सबंध तालुक्याला पाणीपुरवठा योजनेचे काम चालू आहे. 80% काम पूर्ण झालंय. महाराष्ट्रामध्ये कोणीही आदिवासी आमदारांनी केले नाही एवढी मोठी योजना मी माझ्या तालुक्यात केलेली आहे. आपण फोन करून तिकडची माहिती घ्या. हे मी जे बोलतोय ते तुमच्या आमदाराला ती करता आली नाही.
आहे का पिण्याचा प्रश्न? टँकरचं काम आपल्याकडे लागतं. पण आपले साहेब तर मंत्री आहेत ना बरेच वर्षापासून. माझ्यासारखा कार्यकर्ता जर वर्षभरामध्ये एवढं काम करू शकतो, 40 ॲम्ब्युलन्स देऊ शकतो, अख्ख्या तालुक्याला पाणी देऊ शकतो, मेडिकल कॉलेज आणू शकतो, तहसीलदार कार्यालय बांधू शकतो, पोलीस स्टेशन बांधू शकतो, यांना काय अडचण आहे? त्यांच्या मनामध्ये नाही. आम्ही आमदार म्हणून काम केले त्यांच्यासोबत, परंतु एखादं काम सांगितलं करूया आपण, ते बघू, हां चालेल चालेल, आपल्याला ते करायचं आहे. आम्ही भोगलेलं आहे ते, आम्ही भोगलेलं आहे. अरे बाबा, आम्ही आमदार आहे, तुझ्या पक्षाचे आहे, तू आमच्या मतामुळे मंत्री झाला, आम्हाला म्हणतो बघू पाहू करू. अरे काय नंदीबल आहे काय? नंदीबल आहे. माणूस कसा धडकबाज पाहिजे, काय काम आहे चला करा. माझ्या मतदारसंघातल्या 249 मुला-मुलींना मी नोकरी लावली नाही नर्सिंगची. 3,500 लोकांना नोकऱ्या लावल्यात पेशाच्या माध्यमातून. यांनी किती लावल्यात? माझ्या भागात माझ्यावर असा कोणी शब्द सांगू शकत नाही लाभार्थी का? तर या समाजातल्या गरीब समाजातला मी आदिवासी आमदार आहे. मी आमदार निधी, DPTCचा निधी, PWDचा निधी, कुठल्याही निधीचा 1 रुपयासुद्धा टक्केवारी खात नाही. अत्यंत अभिमानाने सांगतो, छातीला हात लावून सांगतो. माझा व्यवसाय आहे, मी शेती करतो आणि त्यातून मी अर्थार्जन करतो. मी कुठले ठेकेदार पोचलेले नाहीत. माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याकडनं 5% दे, 10% दे धंदे मी केले नाहीत. माझ्या आईबापाने मला तसं शिकवलेलं नाही. टक्केवारीचं राजकारण मी करत नाही. खरा आदिवासी माणूस कसा असतो हे वागण्याचा मी प्रयत्न करतोय. कारण मी जर काही चुकीचं वागलो तर माझ्या समाजावर बोटं उचलले जातील. जे गेले ते गद्दार होते, आम्ही खुद्दार आहोत म्हणून राहिलो साहेबांसोबत निष्ठेने राहिलो. मंत्रिपद लाथाडलंय, 100 कोटी लाथाडलेत आणि निष्ठा काय असते हे आम्ही दाखवून दिलेलं आहे. कामं होत राहतील, लोकांसाठी करू, जनतेसाठी करू. लढा देऊ वाघमारे साहेब, आपण सुद्धा लढा, मोर्चे काढले, आंदोलने केली, पेशाची केस असेल, धनगरची केस असेल, गल्लीपासून दिल्लीपर्यंत आम्ही लढा दिलाय. काम करतोय, जनतेसाठी करतोय. हे आपले मंत्री आहेत ना, कधी यांनी या सामाजिक चळवळीसाठी कधी 5 रुपयाची सुद्धा मदत केलेली नाही. हे आपल्या मतावर मंत्री झालेले आहेत, आपल्या समाजाच्या मतावर झालेले आहेत. या राज्यामध्ये 25 आदिवासी मतदारसंघ आहेत आणि 62 मतदारसंघ असे आहेत का जिथे समाज आपला तिथला निकाल बदलू शकतो. आणि त्यामुळं जो कोणी आपल्या नादाला लागेल त्याला त्याची जागा दाखवण्याशी आपल्याला राहायचं नाही. हा विश्वास आपल्या सगळ्यांना या ठिकाणी देतो. ज्या गोष्टी राहिल्यात त्या पूर्ण करायच्या आहेत. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये भीमे धरणाच्या पाण्याविषयी सांगितला, शेतीला मिळालं नाही. मी सांगितलं की आदिवासी समाजातील शेतकऱ्यांना पाणी देणं फार सोपं आहे. उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून आपल्याकडे खूप पैसे आहेत. शेतकऱ्यांच्या पैशाकडे स्थापन करून तुम्हाला लागेल तेवढा निधी आदिवासी विभागाकडे आहे, तो देण्याचं काम या पुढच्या काळामध्ये आपण करू. हिरड्याचा हमी भाव मी सांगितला, आपलं जेव्हा सरकार येईल त्यावेळेला अत्यंत चांगला भाव त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपण करूया. या वरच्या भागामध्ये आपल्या लोकांना तळेगावला, चाकणला कामासाठी जावं लागतं. निश्चितपणानं एक चांगली MIDC पुढच्या काळामध्ये आणून त्या MIDCसाठी आपण प्रयत्न करू असा शब्दसुद्धा तुम्हाला देतो. रोहितदादा पवार, आमदार संदीप क्षीरसागर बीडचे आमदार आणि आम्ही मागच्या जुलै अधिवेशनामध्ये 8 दिवस विधानभवनच्या पायऱ्यावर ठिय्या आंदोलन केलं. कशासाठी? आमच्या मतदारसंघामध्ये MIDC व्हावी म्हणून. तुमच्याकडे मंत्री आहे ना, MIDC आली? कधी येईल ती? कधी येईल? लोकांना मोठं होऊ द्यायची नाही, गरीबाला नोकरी मिळू नये, त्याच्या हाताला काम मिळू नाही, तो गरीब राहायला पाहिजे, तो फाटका राहायला पाहिजे. ही भूमिका जर काही लोकांच्या मनामध्ये असेल तर असंच म्हणणार, पाहू बघू करू, आपल्याला करायचं आहे, एवढंच म्हणणार. आम्ही भोगले ना स्वतः, आम्हाला चांगला अनुभव आहे. आणि त्यामुळं या अशा अनेक गोष्टी मागच्या काळामध्ये झालेल्या नाहीत. त्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला देवदत्त निकमांना विधानसभेत पाठवायचं आहे. आमच्यासोबत एक रांगडा शेतकरी पुत्र जो सर्वसामान्यांच्या हाताचा हक्काचा त्याच्याने पाहिजे. आता फार दिवस झाले साहेबांची पण तब्येत बरी नसते, त्यांना आराम दिला पाहिजे. आपलं त्यांच्यावर प्रेम आहे, जनतेने खूप त्यांना प्रेम 25 वर्ष दिलेलं आहे.
त्या आपल्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी आता आराम करावा. त्यांचं कापूर राहिलेलं काम आपण यांच्याकडून पूर्ण करून घेऊ निकम साहेबांकडून, असा विश्वास त्या निमित्ताने व्यक्त करतो. वन कायदा 2023-24 रद्द करण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. आपलं आंदोलन सुरू आहे वाघमारे साहेब. आपण लढतोय, सुप्रीम कोर्टामध्ये लढतोय. अनेक मोठे जे प्रकल्प ज्यामुळे आपला समाज बाधित झाला, माझ्या भागामध्ये बुलेट ट्रेन आली, माझ्या भागामध्ये अहमदाबाद मुंबई हायवे आला, अनेक लोकांच्या जमिनी गेल्या, ते देशोधडीला लागले. कुठलाही भारतीय जनता पार्टीचा नेता आणि शिंदेगडाचा नेता, अजित पवारांचा नेता, त्यांचा कार्यकर्ता कोणी आला नाही. जनतेसाठी मात्र आपण उभे राहिलो. CPM विनोद निकोले आणि आमदार निकोले आणि मी, वाढवण बंधन आमच्या उरावर आलेलं आहे. आम्हाला तिथं विस्थापित करण्याचा घाट घातला जातोय, पण आम्ही नेहमीच रस्त्यावरची लढाई लढतोय. या ठिकाणी निकम साहेबांचं ज्ञान, ते स्वतः त्यांना खूप चांगली माहिती आहे, त्यांचा अभ्यास आहे, त्यांचं चांगलं कर्तृत्व आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि हे कर्तृत्व आपल्याला येणाऱ्या विधानसभेमध्ये या मतदारसंघातल्या भागासाठी वापरायचं आहे. हे कर्तृत्व पुढच्या काळामध्ये बघा, शरदचंद्र पवार साहेब हे हिऱ्या पारखणारे पारखी आहेत, पारखी. त्याचं कारण मी सांगतो की माझ्यासारख्या एका शिक्षकाच्या मुलाला फक्त पालघर जिल्ह्याचा अध्यक्ष केलं साहेबांनी नाही. वयाच्या 27व्या वर्षी मी पालघर जिल्ह्याचा अध्यक्ष झालो पक्षाचा. वयाच्या 29व्या वर्षी माझ्याकडे लाल दिवा होता, अख्ख्या देशाचा लाल दिवा माझ्याकडे होता. 4 वर्षाकरता सरकार आपला असताना साहेबांना फार जाण आहे. मी साहेबांकडे गेलो होतो कशासाठी, आदिवासी विकास महामंडळाचा संचालक म्हणून मी साहेबांकडे दिल्लीला गेलो आणि सांगितले, साहेब आपले लोक जेव्हा भात देतात महामंडळामध्ये तर रिकाम्या पोत्याचे आपल्याला 5 रुपये मिळतात, जुन्या पोत्याचे बारदाना. तेव्हा ही 2009ची गोष्ट आहे. तर साहेब म्हटलं, नवीन बारदाण्याची किंमत तेव्हा काहीतरी 30 रुपये होती आणि जुन्या बारदानाचे महामंडळ आपल्याला 5 रुपये देतं, हे काय बरोबर नाही. पंजाबला 10 रुपये मिळतात, आपल्या शेतकऱ्याला 15 रुपये मिळाले पाहिजे. हा विषय मी घेऊन गेलो होतो. साहेबांनी म्हटलं ठीक आहे, कागद घेतला, बाजूला ठेवला आणि तो विषय तर मार्गी लावलाच रिकाम्या बारदाण्याचा. आता जेव्हा आपण महामंडळामध्ये आपण भात देतो तर आपल्याला नवीन बारदाना मिळतो, आपल्याला महामंडळाकडनं मोफत मिळतो. साहेबांनी तो फोन बाजूला ठेवला. 8 दिवसांनी मला एका मंत्र्याच्या PAचा फोन आला, केंद्राच्या मंत्र्याचा, आदिवासी विकास मंत्र्याचा. सुनील भुसाराची बात कर रहे. म्हटलं हां, पवार साहब ने आपको मिलने के लिए बोला है. जाऊन त्याला भेटलो मी. त्याच्या 8 दिवसानंतर दिल्लीमध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती कल्याण समितीच्या केंद्राच्या कमिटीवर माझी निवड झाली. लाल दिव्याची गाडी मला पवारसाहेबांनी दिली. मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतोय, तुम्ही आमदार निवडून द्या. या पुढच्या काळामध्ये या आपल्या एक मिनिट मी वापस फोन करतो. या आपल्या आंबेगाव मतदारसंघामध्ये सुद्धा देवदत्त निकम साहेबांना आमदार करा. त्यांच्या गाडीवर लाल दिवा लावण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार करेल याचा विश्वास मला आहे. कारण ज्यांना दिलंय त्यांनी त्यांची सगळं दाखवलं आपल्याला, नाही का. आणि आपल्या गावठी भाषेमध्ये म्हण आहे, भाकरी का करपली, घोडा काढला न फिरवल्यामुळं. भाकरी फिरवली नाही म्हणून भाकरी करपली, तव्यावरची भाकर. घोडा काढला तर तो वळवला नाही, तर तो फिरवला म्हणून आणला. आता आंबेगाव तालुक्याची भाकरी फिरवायची वेळ आलेली आहे 20 तारखेला. ती फिरवा आणि देवदत्त निकमांना आमदार करा अशी विनंती या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना करतो. अनेक ज्या गोष्टी सांगायच्या होत्या त्या मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.